विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वा विषय विज्ञान म्हणजे सायन्स यामधील या प्रकरणामध्ये मागे आपण पाहिलं होतं की पेशी म्हणजे सेल्स अँड सेल्स ऑर्गॅनेल्स म्हणजे पेशी व पेशी अंगके आपल्या शरीराची निवड रचना जी आहे पेशींच्या समूहाने झालेली आहे. म्हणजेच काय होत आहे, आपल्या शरीराचा कोणता एखादा छोटा अंग तयार करायचा असेल तर त्यासाठी पेशींची आवश्यकता असते. पेशींच्या समूहाने ऊती तयार होते, ऊतींच्या समूहाने अवयव तयार होते, अवयवांच्या समूहाने अवयव संस्था तयार होते आणि अवयव संस्थेपासून काय बनते, शरीर. जसं उदाहरणार्थ आपल्या पेशीपासून ऊती तयार झाल्या, एकापेक्षा जास्त ऊती एकत्र आल्या आणि त्याच्यापासून काय तयार झाला, हा अंगठा तयार झाला. बरोबर आहे, हे बोट तयार झालं. मग या सगळ्या पेशी ऊती एकत्र आल्यानंतर एक अवयव बनला आणि एकापेक्षा जास्त अवयव एकत्रित आले म्हणजे हे बोट सगळे बोट एकत्रित आले म्हणजे ही अवयव संस्था झाली. हात हे एकच नाही आहे, दोन आहे, परंतु या हातामध्ये किती जॉइंट आहे, किती पार्ट आहे, जे बोट अलग आहे, अंगठा अलग आहे, कोपर अलग आहे, नाही का, मनगट अलग आहे, दंड अलग आहे. तर हे पूर्ण आपल्या काय शरीराचे ते भाग झाले, एकत्रित येऊन एक शरीराचा भाग बनतो. परंतु हे झालं बाहेरून आपल्याला दिसत आहे, परंतु इंटरनल स्ट्रक्चर मध्ये आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये एक महत्वाचा पार्ट निभावणारे जे गोल्गी कॉम्प्लेक्स आहे. गोल्गी कॉम्प्लेक्स म्हणजे काय, गोल्गी संकुल किंवा गोल्गी काय अशी दोन नाव आहेत त्याला. एक गोल्गी काय किंवा गोल्गी संकुल असे म्हटलेलं आहे मराठीत आणि इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात, गोल्गी कॉम्प्लेक्स. याला कॉम्प्लेक्स का आपण आपल्याला माहित आहे की एकापेक्षा जास्त दुकानं एकत्रित असल्या म्हणजे त्याला आपण कॉम्प्लेक्स म्हणतो. काय म्हणतो, कॉम्प्लेक्स म्हणतो. तशाच पद्धतीने या सेल्स मध्ये, या पेशीच्या मध्ये असणारी जी अंगके आहेत, एक छोटे छोटे पार्ट जे आहे ना, ते एकापेक्षा जास्त असतात. अशी 5-7 कुंडी याच्यामध्ये असतात. ही कुंडाच्या स्वरूपात दिसते अशी. जसे आपण एक बताए तो जैसे घोड़े बनाते ना, मलिदा खिचड़ी बनाते वैसा घोड़े भी बनाते हैं, कुछ ईद बनाते समय, तो उसमें जैसे वो कुंडे कुंडे दिखते हैं ना, वैसे टाइप के ये कुंडे कुंडे नजर आते हैं. ठीक है, अब ये काय के है, ये गोल्गी कॉम्प्लेक्स के है. अब ये गोल्गी कॉम्प्लेक्स के अंदर, इस कुंडों के अंदर से जो लिक्विड फ्लूइड हो रहा, जो वहां से एक्सपांड हो रहा, बाहर निकल रहा, और वो क्या बना रहे हो, एक छोटे छोटे पेटिका बना रहे, नवजात पेटिका यानी छोटे छोटे सेल्स के पार्ट बना रहे. अब उसका काम, इसका जो स्त्रवण हो रहा, एक्सपांड हो रहा, वहां से जो लिक्विड एक्सपांड हो रहा, मतलब कि हमारे जैसा जबान पर कोई अनाज रख दे तो वहां पर ग्लिसरीन जैसे कि टाइमिंग जिसको बोलेंगे हम, वो ये गिल स्लिट से यानी कि अपने कल्लों में से एक थोड़ा सा स्त्रवण हुए जैसा लगता, जबान को पानी छूटता और उसमें से जो लिक्विड निकलता वो है टाइलिन. और वो टाइलिन मिक्स होने के बाद वो अनाज पूरा 25% वहां पर हजम हो जाता. म्हणजे मुखामध्ये आपल्या अन्नाचा घास घेतल्यानंतर 25% त्याच्यामध्ये हे टायलिन मिक्स झाल्यानंतर 25% अन्न आपलं इथंच पचून जाते. परंतु उर्वरित 75% हे आतमध्ये नेल्यानंतर त्याची पचनक्रिया पूर्ण करण्यासाठी यानी उसको पूरा हजमा करने के लिए ये अपने अंदर की सिस्टम्स है. हर एक सेल्स वहां पर हेल्प कर रही है. कहीं पर गोल्गी कॉम्प्लेक्स कर रहा है तो उसको मदद कौन कर रहा है, लाइसोसोम्स भी कर रहा है. आता ही याची क्रिया चालत असताना ये जब एक्टिविटी कर रहे हैं वहां पर, क्रिएटिविटी इनकी जब नजर आती है तो वहां पर ऐसे छोटे छोटे सेल्स तैयार होते हैं. इन कुंडों में से ये सेल्स पिटिका बाहर आते हैं, छोटे छोटे सेल्स बाहर आते हैं, जैसा उसको अवकाशिका बोलते हैं. एक ऐसा डंडा टाइप ऐसा खड़ा रहता है. अब इनका वर्क क्या है कि इसके अंदर आने वाला जो भी अनाज होगा एक स्त्रवण करके उसकी पिटिका तैयार करके उसको ब्लड में भेजना. ठीक है, अब उसमें मदद क्या हो रही है, एकमेकांना समांतर यानी पैरेलल टाइप 5 से 8 चपट्या, ये ऐसे 5 से 8 ऐसे चपटे, बिल्कुल चपटे, लेकिन उसमें भी दोनों साइड कुंडे रहे. पोकळ कोशापासून ही कॉम्प्लेक्स म्हणजे गोल्गी काय बनते. आणि ही जी कुंडे है, ये जो तुम्हारे ड्रॉप ड्रॉप दिख रहे हैं आपको यहाँ पर, ये डोंगा डोंगा भाग, इसके अंदर कौन है, विकर. जैसे हमारे मुंह में से क्या निकल रहा, टाइलिन निकल रहा है, वैसे वहां भी कुछ विकर है. अब ये विकर जैसे इंसुलिन स्त्रवना है ना, इंसुलिन का वहां से रिप्रोड्यूस होना और इंसुलिन उसमें मिक्स होना ये जरूरी है. अगर वो इंसुलिन रिप्रोड्यूस नहीं हुआ, अगर वो प्रोवाइड नहीं हुआ हमारे बॉडी को, तो हमारे बॉडी में क्या हो जाता है, शुगर परसेंटेज बढ़ जाता है. साखरेची बिमारी ही वाढणे त्याला म्हणजे शुगर
वाढली आपण म्हणतो किंवा कमी झाली, याचं मूळ कारण काय की आपल्या बॉडीतून ही शुगर वाढण्याचं मुख्य कारण आहे की तिथे इन्सुलिनचं स्त्रवण होत नाही. मग इन्सुलिनचं स्त्रवण करणारे ही जी विकर आहे ती विकर इथे जर काम करत नसतील तर मग आपल्या बॉडीवर त्याचे साइड इफेक्ट जाणवतात. फिर उसके साइड इफेक्ट हमारे बॉडी पर नजर आते हैं. पेशी द्रव्य मार्फत ही पिट्टिका, अब जो भी लिक्विड रहेगा सेल्स का, सेल्स के लिक्विड्स के थ्रू में ये पिट्टिका जो है छोटे छोटे तार वाली उसमें से बह के जाते हैं. कहाँ जाते हैं? संकुल के अंदर, गोल्गी संकुलापर्यंत येतात. गोल्गी कॉम्प्लेक्स के अंदर ये पूरे जमा हो जाते हैं. अब उसका कार्य क्या है, उसका फंक्शन देखो. गोल्गी कॉम्प्लेक्स का फंक्शन क्या है? स्त्रावी अंग का है. स्त्रावी मतलब स्त्रवण करना, एक्सपाउंड करना. जैसे आपको अगर कोई जिलेबी या कोई टेस्टी मटेरियल सामने दिखा तो जबान को पानी आता और छींटे बाहर उड़ते, मतलब कि वो हमने नहीं किया लेकिन नेचुरली वो हमारे जबान से हो गया है ना, फवारा निकलता है, सब बारीक डॉट 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 गिरते हैं, ते स्त्रवण होत आहे. एखादी दुर्घटना आपण ऐकल्याबरोबर आपल्या डोळ्यातून आंसू येतात म्हणजे हे एक स्त्रवण आहे, एक्सपाउंड हो रहा है. वहां से आंसू एक्सपाउंड हो रहा है, मतलब अनडाइजेस्टेड मटेरियल जो लिक्विड है वो आंसू के थ्रू उसमें सोडियम भी सभी वो आंखों से बाहर निकल रहा है. वैसे ही विकरे पेशीत घेतली जातात, विकरे त्याच्यामध्ये मिक्स करून या पेटिकामध्ये किंवा ते पेशीच्या बाहेर टाकले जातात. अब उसको सेल्स के अंदर लेना और सेल्स से बाहर करना, ये प्रथिन और वर्णके. प्रथिन मतलब प्रोटीन्स, प्रोटीन को संश्लेषण करना मतलब अब्सॉर्ब करना. जो भी हमने अनाज खाए हैं, जे काही आहार आपण घेतला असेल त्याच्यामधून ही प्रोटीन्स जमा करणे आणि त्याला त्या लिक्विड थ्रू पाठवणे कुठपर्यंत? गोल्गी कॉम्प्लेक्स पर्यंत. ह्या पेशीचे हे कार्य असते, ही जमा केली जाते. गोल्गी कॉम्प्लेक्स क्या कर रहा है? वो जो भी अनाज तुम्हारे पेट में आया है उसमें से वो चूज कर रहा है, प्रोटीन्स को चूज कर रहा है. अब प्रोटीन्स और वर्णके, वर्णके जरूरी है. वर्णके मतलब क्या होगा कि हमारे अंदर स्किन का कलर कैसा हो, दांतों का कलर कैसा हो, ये वर्णके है. हमारे बालों का कलर कैसा हो, है ना, आपल्या डोळ्यांची रचना, केसांची रचना, स्किन म्हणजे त्वचेची रचना, त्याचा रंग हा कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये काही फॉल्ट होतो का? होतो, नक्की दिसतो आपल्याला. केसाचा रंग आपोआप बदललेले दिसतात, दाताचा रंग बदलून जातो, स्किनचा रंग बदलून जातो. म्हणजे आपल्यामध्ये ही जी वर्णके आहे ती वर्णके कमी जास्त झालेली आहे. अब ये अगर कम हो जाते हैं, लिपिड्स अगर उसके अंदर से कम ज्यादा हो जाते हैं तो हमारे बॉडी में एक्सटर्नली और इंटरनली चेंजेस नजर आते हैं. पेशीत संश्लेषित झालेली जेवढी काही विकर है और इस सेल्स के अंदर जितना भी संश्लेषण हुआ है, जो अब्सॉर्बिंग हुआ है, वो सब विकर है उस सेल्स के अंदर लेना या सेल्स के बाहर डालना. पेशीच्या आतमध्ये घेणे किंवा पेशीच्या बाहेर टाकणे ही प्रोसेस या ठिकाणी केली जाते. नेक्स्ट पार्ट कोणता आहे त्याचा? रिक्तिका व स्त्रावी पेटिकाची निर्मिती करणे. मतलब कि ये जो रिक्तिका रहेंगे, यानी इसको रिक्तिका क्यों कहा? क्योंकि ये रिक्त है, मतलब कि कोरियस, बिल्कुल वाटीसारखी कोरी असल्यासारखी. त्या रिक्तिका व स्त्रावी पिट्टिका, अशा पद्धतीच्या स्त्रावी पिट्टिका ज्याचं स्त्रवण होत राहते ते तयार करणे, रिक्तिका तयार करणे इत्यादी काम या सेल्स मध्ये आपल्या पेशीमध्ये होत असते. ओके, त्याची निर्मिती करणे हे एक कार्य आहे कोणाचं? गोल्गी कॉम्प्लेक्सचं. म्हणजे गोल्गी कॉम्प्लेक्स फक्त रिक्तिका तयार करून राहिलं एवढ्यावर थांबलं नाही तर ते पिट्टिका पण तयार करून राहिलं आणि हे रक्तामध्ये पाठवून राहिलं, उसको ब्लड में भेजा जा रहा है. ये सभी तयार करना और उसको ब्लड में भेजना. स्त्रावी पिट्टिका याची निर्मिती करणे. पेशी भित्तिका मतलब सेल जो है, ये अगर सेल्स है तो इसको आउटर कवर बनाना, भित्तिका जिसको बोलेंगे. प्रद्रव्य पटल, प्रद्रव्य पटल मतलब इसके अंदर से एक पटल तैयार करना, एक कवर अंदर से तैयार करना. दूसरी बात वो लयकारिका निर्माण करने, ये भी यानी लयकारिका नाम की जो सेल है, जो लाइसोसोम्स जिसको बोले हमने, उसको भी तैयार करने का काम ये गोल्गी कॉम्प्लेक्स करता है. इसलिए इसको स्ट्रांग रखना बहुत जरूरी है. और पूरे विटामिन युक्त आहार अगर तुम लेंगे तो ये स्ट्रांग रहेगा. गोल्गी कॉम्प्लेक्स इसीलिए तो कहा एक से ज्यादा दुकान है ना, तर ते काय करून राहिलं? लयकारिकाची पण निर्मिती करत आहे. कारण लयकारिका निर्मिती केली म्हणजे त्याचे फंक्शन पहा किती सुंदर आहे, त्याचं काम खूप छान आहे. हे तयार करणे, प्रद्रव्य पटल तयार करणे. पेशी भित्तिका, पेशी भित्तिका कशासाठी पाहिजे? की बाहेरून एखाद्या सूक्ष्म जीवाचा मारा झाला नाही पाहिजे, मतलब उसके ऊपर बाहर से उस सेल पर कोई अटैक ना हो,
उसको कवर करने के लिए बाहर से उसको आउटर कवर होना जरूरी है, उसको बोलेंगे हम पेशी भित्ति का मतलब भिंत। अब ये दीवार है, दीवार ना होती तो हमारा आवाज किधर भी चले जाता, दिखाई नहीं देता बरोबर है ना, सब रोशनी इधर उधर से आ जाती, तो दीवार जरूरी है। वैसे पेशी भित्ति, पेशी है सेल्स है तो उसको भी कवर जरूरी है, प्रजनन पटल भी उसको जरूरी है, ताकि अंदर का लिक्विड बाहर ना जाए, बाहर का अंदर ना आए, और जितना भी जाना चाहिए उतना जाना चाहिए, जितना लेना है उतना लेना चाहिए, उस पर कंट्रोल करने के लिए म्हणजे या पेशी मधलं जीवद्रव्य पेशी बाहेर टाकणे किंवा पेशीतून अंदर घेणे हे लिमिटेशन त्यावर कंट्रोल करण्यासाठी त्या पटलांची किंवा पेशी भित्तिकेची आवश्यकता आहे। आणि लयकारिका निर्माण करण्याचंही काम महत्त्वाचं गोल्गी कॉम्प्लेक्स किंवा गोल्गी संकुल करतो आहे, यांची निर्मिती करण्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग त्याचा असतो। मग त्यांनी तयार केलेली ही जी लयकारिका आहे, या लयकारिकाला लायझोसोम्स इंग्रजीमध्ये म्हणतो आपण, त्याचं काय काम आहे बा, पेशीत घडणाऱ्या चयापचय, चय म्हणजे पचणे, चय म्हणजे काय पचणे, आणि अपचय, अपचय म्हणजे न पचणे, म्हणजे तुम्ही समजा दोन भाकरी खाल्ल्या, दोन मधली एक पचली, एक गेली लॅट्रिनच्या माध्यमातून बाहेर, ते बाहेर गेलेली काय अपचय, अपचित घटक आहे। चय म्हणजे जे पचलं, ज्याचं रक्त झालं, ज्याचं रक्त बनलं, जिसका ब्लड बन गया वो चय में आता है, चयापचय क्रियेमध्ये मतलब डाइजेशन, क्या बोलेंगे उसको डाइजेशन, कि दो रोटियां खा ली, एक डाइजेस्ट हो गई, एक अनडाइजेस्ट हो गई, वो क्लोएका मार्फत आउट ऑफ बॉडी। और इंटरनल स्ट्रक्चर में यानी स्टमक के अंदर जो भी अनडाइजेस्टेड मटेरियल है, जे टाकाऊ पदार्थ असतात आपल्या बॉडीच्या आतमध्ये आलेले, पोटामध्ये आलेले, खाण्यापिण्यातून आलेले अनडायजेस्टेड मटेरियल जे काय असेल की ज्याची आवश्यकता आपल्याला नाही, जे टाकाऊ आहे, टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी ही संस्था आहे लयकारिका। अब टाकाऊ पदार्थ बहुत सारे हैं जो लैट्रिन के माध्यम से जाते हैं, बाथरूम के माध्यम से जाते हैं, शेंगुड़ के माध्यम से जाते हैं, आंसू है ना इसके माध्यम से जाते हैं, पसीना घाम इसके माध्यम से जाते हैं, ये सब टाकाऊ पदार्थ है ना, इसकी जरूरत हमको है क्या नहीं है, याची आवश्यकता आपल्याला नाही आहे, घामाची आवश्यकता नाही, घाम निघालाच पाहिजे, शेंबूड जर आला असेल तर त्याला बाहेर टाकणं आवश्यकच आहे, त्याची आवश्यकता आपल्याला नाही आहे, त्याला गिळायचं नाही आहे, त्याला बाहेर टाकायचं आहे, रडणं येत असेल, आंसू येत असेल तर ते बाहेर पडले पाहिजे, त्याला थांबवायचं नाही आतमध्ये, हे सगळे टाकाऊ पदार्थ आहे। लघवी आली आहे, लघवीला जाणं आवश्यकच आहे कारण ते टाकाऊ पदार्थ आहे, लॅट्रिन आली टाकाऊ पदार्थ आहे, त्याला बाहेर सोडणं आवश्यकच आहे। तो या सगळ्या घटकांची विल्हेवाट लावणारी मतलब इसको पूरा मार्ग बताने वाला, इसका बरोबर नियोजन करने वाली संस्था वो कौन है, लाइसोसोम्स यानी लयकारिका है। कितनी महत्व की है, जिस टाइम में लाइसोसोम्स वीक हो जाता है मतलब जब वो वर्क नहीं करता, लयकारिकांनी जेव्हा काम थांबवलं तेव्हा तुमची लघवी बरोबर येत नाही, लॅट्रिन बरोबर येत नाही, काय काय होत आहे तुमच्यासोबत तुम्हाला पता लागणार नाही। मग ह्या सगळ्यावर कंट्रोलिंग करणारी जी सेलची भाग आहे, सेल पार्ट आहे, ते आहे लायसोसोम्स, ज्याला आपण लयकारिका म्हणतो। हे पेशी अंग काय, पेशीच्या आतमधलं एक अंग आहे छोटंसं, ज्याला आपण लयकारिका म्हणतो, पण काम किती महत्त्वाचं आहे, एक सेल के अंदर का छोटा सा पार्ट वो लयकारिका लाइसोसोम्स, लेकिन वर्क लेवल कितना अच्छा कार्य है, रोग प्रतिकार यंत्रणा, यानी रोग प्रतिकार करना कितना बड़ा पार्ट है ना, म्हणजे आपलं इम्युनिटी पावर वाढवणे, आपली प्रतिकार क्षमता वाढवणे, हमारा इम्यूनिटी पावर को बढ़ा के रखना, ये काम इसका लाइसोसोम्स का। अगर ये इसने काम नहीं किया तो हमारी इम्यूनिटी पावर घट जाता, और जब इम्यूनिटी पावर घट जाता अशक्तपणा किंवा रोगाला किंवा आजाराला आमंत्रण देणे ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आपण एखाद्या रोगाला बळी पडतो। अब जैसे कोरोना है, कोरोना किसी को भी हो रहा है कि नहीं, जिसका इम्यूनिटी पावर कम हुआ उसको कोरोना हो रहा, बराबर, मतलब उसके अंदर लाइसोसोम्स अगर काम नहीं करते तो उसको कोरोना होगा। जिसके बॉडी में लाइसोसोम्स फुल है, वर्क कर रहे हैं, लयकारिका चांगले काम करत आहे, म्हणजे त्याला कोणताही रोग होणार नाही, रोग प्रतिकार शक्ती त्याची वाढवून जाईल, त्याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे, त्या लयकारिकाचं आहे। रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचं जी क्रिया सुरू राहते त्याच्यावर कंट्रोलिंग पॉवर लयकारिकाचं आहे। दुसरं काम काय, उद्ध्वस्त करणारे पथक। आता काय उद्ध्वस्त करतात बरं हे लयकारिका, लाइसोसोम्स ऐसा क्या डिस्ट्रॉय कर रहे हो, उद्ध्वस्त करना मतलब डिस्ट्रॉय करना। अब क्या डिस्ट्रॉय कर रहे हो, कार्बनिक कचरा, जो कार्बनिक पदार्थ हमारे अंदर गए, क्यों, हम कभी जली हुई रोटी खाते, उतने कार्बन की हमको जरूरत नहीं है, फिर वो जो जला हुआ टुकड़ा अंदर चला गया उसको शरीर के बाहर डालना लैट्रिन के माध्यम से,
ये ऐसी चीज है जो कार्बनिक पदार्थ है, जो हमारे खाने पीने में से, कोई फ्रूट में से, कोई खाने में से, दूध में से, अंडे में से, काय में से भी जो ज्यादा एक्सेस हो गए होंगे ऐसे कार्बनिक पदार्थ कि जिसकी जरूरत हमको अब नहीं है, लिमिट में रखना, बाकी जो है उसको डिस्ट्रॉय कर देना, कचरा, कार्बनिक कचरा पूर्ण शरीराबाहेर टाकणे, नाही का, हे काम सुद्धा कोणाचा लायझोझोम्स म्हणजे लयकारिकाचा आहे. नेक्स्ट वर्क काय याचं, आत्मघातकी पिशव्या, आत्मघातकी यानी सुसाइड सेल बोलेंगे इसको. एक ऐसे बैग है जो सुसाइड बैग बोलेंगे. का सुसाइड करतात ते, म्हणजे त्याच्यामधली एखादी जुनी पेशी खराब झाली, सडली, गळाली समजा, तर त्यातील जे विकर आहे ते विकर स्वतःच्या पेशीचे हे पचन करतात. मतलब कि वक्त आने पर वो खुद के ही इसको खा जाते, खुद के ही सेल को खाने में लग जाते. विकर जो है वहां पर जितने भी लिपिड्स हो गए वो एक दूसरे को खाने में लग जाते. ये वर्क किसका है, लाइसोसोम्स यानी लयकारिका का है. उसके बाद उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठवलेली आहे, प्रथिने व मेद यांचे पाचन करते. यानी जब आप भूखे रहते हो, जब आप भूखे रहते हो, आप उपवास पकडते हो, म्हणजे उपवास धरणे, उपाशी राहणे, कधी भाकर नाही मिळाली, जेवायला नाही मिळालं, उपाशी राहिलो, तरी त्यावेळेस आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी मदत करणारी जी संस्था आहे ती ही लायझोसोम्स, ही एक अशी पेशीचा भाग आहे की जी त्यावेळेस मदत करते. काही खाल्लेलं नसल्यामुळं आपल्याला चक्कर आल्यासारखं वाटते. चक्कर काय येते, कारण त्यावेळेस हे लायझोसोम्स काम नाही करत. जेव्हा हे काम करत असेल तर आपल्याला एनर्जी मिळत आहे, आपण काम करत आहोत, म्हणजेच ते पचन क्रिया बरोबर सुरळीत ठेवते. पेशीत जे साठवलेला है, जो स्टोर करके रखा हुआ है, उसको पचाकर वो एनर्जी प्रोवाइड करती है. ये कोड किसका काम है, लाइसोसोम्स यानी लयकारिका का. ठीक है. मेद, प्रथिन, ये दोनों का पाचन करती है. मतलब जो भी एटीपी के माध्यम में हमारे अंदर अनाज जमा करके रखा हुआ रहता है, उसको जमा करना और उसको बाद में अनशन कालावधीमध्ये त्याचा वापर करणे, म्हणजे जेव्हा उपाशी असतो, भुकेला असतो, अशा वेळी त्याचा वापर करून घेणे, ही प्रोसेस या लयकारिकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते किंवा ते करतात. आणि म्हणून आपली बॉडी सुरळीत चालते आणि आपण योग्य काम करायला लागतो. ही लायझोसोमची फिगर आहे. ही जी पार्ट आहे जटिल विकर, म्हणजे एकदम बिलकुल कॉम्प्लेक्स आहे, मिक्स्ड है, जटिल यानी गुंतागुंतीचे, मतलब कंफ्यूजेबल, ऐसा एक विकर है वहां पर कि जो ये काम कर रहा है. जब उसका स्त्रवण होता है, जेव्हा तो लिक्विड असा फेकतो, तेव्हा आपली ही सगळी प्रथिने, मेद यांना जी चरबी आपल्याला असते ना लागून, ती सगळी वितळून त्याला कामामध्ये घेते. कोण, ही लायझोसोम्स म्हणजे लयकारिका हे काम करते. त्यावेळेस हे जटिल विकर त्यावेळेस काम करते आणि जी चरबी चिपकलेली असते इकडे तिकडं, त्याला वितळून त्याचं पूर्ण डायजेशन करण्याचं काम हे विकर करते. एकेरी द्वितीय आवरण, एक सिंगल कवर ऐसा इसको आउटर कवर होता है. काय को, ये लायझोसोम्स की फिगर है, म्हणजे लयकारिकाची ही आकृती आहे. किती छान काम आहे. आत्मघातकी पिशव्या सुद्धा म्हणलेला याला, उद्ध्वस्त करणारं म्हणजे सैनिक पेशी ज्याला म्हणून आपण डिस्ट्रॉय करने वाली, और रोग प्रतिकार शक्ती, इम्युनिटी पॉवर वाढवणारी सेल्स, पेशी इत्यादी नावे याला दिलेली आहेत. तर आजच्या तासिकेत आपण गॉल्गी कॉम्प्लेक्स आणि लयकारिका ह्या गॉल्गी कॉम्प्लेक्सने निर्माण केलेल्या पेशीच्या भागाला म्हटलेल्या आहे, अंगकाला म्हटलेला आहे. ते ह्या दोन्ही विषयीची आपण माहिती आज पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे चांगलं तुम्ही वाचा आणि याचे कार्य जे आहे ते पूर्ण पाठांतर करा. दोन्हीचे कार्य पाठ करा. न समजल्यास मला फोन करू शकता. धन्यवाद.